कोल्हापुरात कृषी पणन मंडळामार्फत मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ। जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. उत्पादन ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ तसेच विविध फळांची विक्री होण्याच्या उद्देशाने कृषी पणन मंडळामार्फत भारत हाऊसिंग सोसायटी हॉल राजारामपुरी या ठिकाणी 22 ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यानंतर बसवराज मास्तोळी यांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट देत माहिती घेतली। दरम्यान विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष गुले, उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। डॉक्टर सुभाष गुले यांनी प्रास्ताविक केले। तर या महोत्सवामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यास मदत होणार असल्याचे बसवराज मास्तोळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले। यावेळी पणन मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पौष्टिक तृणधान्य पाककृती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष गुले यांनी सांगितले। मी डॉक्टर सुभाष गुले, उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे। आपण आज कोल्हापूर शहरामध्ये मिलेट आणि फळ महोत्सव आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आज हा 25 वर्ष पूर्ण होतील की अशा प्रकारचे महोत्सव पणन मंडळाच्या माध्यमातून आपण राज्यभर आयोजित करीत आहोत। राज्याचे माननीय पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब, त्याचप्रमाणे सर्व्यवस्थापक विनायक कोकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आजच्या या महोत्सवाचं आयोजन आपण या कोल्हापूर शहरात केलेलं आहे। वास्तविक पाहता या महोत्सवामध्ये मिलेटचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। जवळजवळ 11 जिल्ह्यातून मिलेट उत्पादक शेतकरी आहेत, फळ उत्पादक शेतकरी आहेत, ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। जवळजवळ 45 स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे या महोत्सवाचं महत्त्वाचा खास आकर्षण असं म्हणता येईल की आपल्याला जवळजवळ 32 प्रकारचे आंबे या महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यावेळी बबनराव रानगे, दत्ताजीराव वारके, सुयोग टकले यांच्यासह अनेक प्रयोगशील शेतकरी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।